श्रीवर्धन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोलमांडलेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान सदस्य संदीप पेंढारी तसेच भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते अनीस पांगारकर यांच्यासह अनेक मुस्लिम बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष तसेच रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला। यावेळी तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, उपाध्यक्ष अमित खोत, पंचायत समिती सदस्य मंगेश कोबनाथ, जाफर अनवरी यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला। त्यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। प्रवेश केल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य संदीप पेंढारी यांनी शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले की शिवसेना ही न्याय देणारी संघटना आहे, मात्र शिवसेना श्रीवर्धन तालुका संघटनेने माझ्यावर अन्याय केला। 2.5 वर्षानंतर सरपंच पद बदलल्याचा लेखी फॉर्म्युला ठरला असताना देखील सरपंच पदापासून मला डावलण्याचे काम तालुका प्रमुखांसह काही पदाधिकाऱ्यांनी केल्याने आज जड अंतःकरणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात प्रवेश करत असल्याचे सांगण्यात आले। कोलमांडामध्ये या ठिकाणी येण्याची संधी मिळाली। गेले 15 वर्ष कोलमांडाच्या परिसरामध्ये, बागमांडाच्या परिसरामध्ये विविध विकासाची कामं त्या ठिकाणी करता आली। आपल्या गावामध्ये आमचे मुस्लिम समाजाचे बांधव राहतात, हिंदू समाजाचे सुद्धा बांधव या आदीमध्ये राहतात। सर्वजण गुण्यागोविंदाने त्या ठिकाणी राहत असतानाच धर्मनिरपेक्ष विचाराच्या माध्यमातून या गावामध्ये आपण सगळेजण वर्षानुवर्ष त्या ठिकाणी काम करत आलात। आज आमचे तरुण सहकारी अनीस पांगारकर आणि अध्यक्ष शमसुद्दीन पांगारकर आणि त्याचबरोबर संदीप पेंढारे या सर्वांनी अतिशय मनपूर्वक निर्णय घेतला। दर्शनभाई असतील, जावेदभाई असतील, अमित असेल, या सर्वांनी आपल्याजवळ संपर्क केला आणि आज आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये या ठिकाणी सहभागी झाला। सुरुवातीलाच आपला खासदार म्हणून, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हार्दिक स्वागत करतो। आप सबका तहे दिल से मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में हार्दिक स्वागत यहाँ पे करता हूँ और आपका सबका शुक्रगुजार हूँ। एकेकाळी या मतदारसंघाचं नेतृत्व बॅरिस्टर अतुले साहेबांनी केलं। राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रातले मंत्री म्हणून त्यांनी या सगळ्या परिसराची सेवा केली। रवींद्रजी राऊत साहेबांनी सुद्धा अतिशय उत्तमरित्या नेतृत्व या सगळ्या परिसरामध्ये दिलं। त्या कालावधीमध्ये विकास प्रचंड प्रमाणावरती होत होता, परंतु 95 सालापासून या सगळ्या मतदारसंघामध्ये धर्म, जात, समाज या नावाने भावनिक आव्हान मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी निर्माण झालं आणि भावनेवरती आधारित ज्या वेळेला मतं मिळत असतात त्याला मग विकास कामं करावे लागत नाही। 95 ते 2009 सालापर्यंत एकेकाळी ज्या मतदारसंघाने अतुले साहेबांच्या रूपाने विकासाच्या कामाचं वैभव अनुभवलेलं होतं, ती परंपरा मधल्या कालावधीमध्ये पूर्णपणाने खंडित झाली। पहिला तुमचं मी धन्यवाद करतो। मी संदीप पांडुरंग पेंढारी, ग्रामपंचायत विद्यमान सदस्य। मी गेल्या 3 वर्षापूर्वी आमच्या पॅनलनी उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पॅनलने आम्ही इलेक्शन लढलो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये। तर त्या पॅनलचा एक सक्षम उमेदवार म्हणून माझ्याकडे लोकांनी बघितलं आणि लोकांनी मला सर्वांनी आमच्या पॅनलला निवडून दिलं। निवडून आल्याच्या नंतर जे आमचं ठरलं, ही आमची सरपंच पदाची जी काही निवडणूक होती त्याच्यामध्ये ओपनमध्ये आरक्षण पडलं। त्याच्यामध्ये सर्वांनी मला बहुमतामध्ये माझं नाव दिलं होतं, पण संघटनेच्या काही लोकांनी त्या गोष्टी मान्य न करून त्यांनी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरवलं। त्याच्यामध्ये सुद्धा काय केलं की पहिला उमेदवार जो होता जोशी म्हणून, त्याला त्यांनी 2.5 वर्षाचा दिला। ते संघटनेच्या लेटर पॅडवर सर्व लिहिला होता तालुका प्रमुखांच्या सहीवर आणि 2.5 वर्ष पूर्ण झाली, आजपर्यंत कोणताही त्याच्यावर निर्णय घेतला गेला नाही आणि आज 7 महिने व्हायला आले तरी त्याच्यावर कोणता निर्णय झाले। माझ्यासारख्या एका शिवसैनिकावर अन्याय प्रत्येक वेळी होत गेला। हे प्रत्येक वेळी तालुका प्रमुख असू द्या, आमदार असू द्या, उपजिल्हा प्रमुख असू द्या आणि ते शाखा प्रमुख असू, सर्वांना मी नेहमी प्रत्येक वेळी बोलायचो। आज 7 महिने मी न्याय मागत होतो। आज माझ्यासारखे शिवसैनिकावर न्याय मिळू शकला नाही आहे, म्हणून मला आज माझ्या वार्डमधून लोकांच्या खातीर मला आज दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करायला लागतो आणि मी आज राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करते। मला एवढं म्हणायचं आहे, मला आज ह्या माध्यमातून सांगायचं आहे, जर एखाद्या सामान्य शिवसैनिकाला दिलेल्याप्रमाणे आज लेखी पत्रव्यवहार करून जर न्याय मिळत नसेल तर अशी वेळ आणखीन माझ्या कुठल्याही शिवसैनिक बांधवावर अशी यायला नको आणि ह्याच्यामध्ये पूर्ण तालुका कार्यकारिणी, तालुका प्रमुख असू दे, यांना कोणत्याही
अजिबात ह्याच्यावर न्यायनिवाडा करता येत नाही. इथे फक्त एखादी कोणाची बाजू बघितली जाते, एक दुसऱ्याला कोणाला अन्याय देता येत नाही या लोकांना. तर माझं एक संघटनेला या माध्यमातून सांगण्याचं आहे की वरिष्ठांनी ह्याच्यावर गांभीर्याने लक्ष द्या. येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमामध्ये जे निवडणुकीचे वारे येत आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अशा गोष्टी व्हायला नको. काही आपल्या पक्षातले लोक जे शिवसेना पक्षामध्ये आता आहेत ते पाठीमागच्या दारामधून तटकरे साहेबांकडून विकास घेतात, ते त्यांना चालतो आणि आज आम्ही उघडच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळं आम्हाला काही हे नाही आहे. तर पक्षाने संघटनेच्या लोकांनी ह्याच्याकडे लक्ष द्या. आज हा फॉर्म्युला सभापतींनी ठरवला होता, मग आज सभापती का ते पाळू शकत नाही आहे? आज जो फॉर्म्युला त्यांच्यानी ठरला होता मग त्यांनी पूर्ण करायला पाहिजे होता. तर मी जड अंतकरणाने हा निर्णय घेतलेला आहे आणि मी आज राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. अशी वेळ कुठल्याही शिवसैनिकावर येऊ नये हीच माझी नम्र विनंती. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रसाद बारेसह प्रथमेश बारे, श्रीवर्धन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.